हॅलो, शशिकला किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी तुम्हाला सफेद वाटाण्याची भाजी दाखवतो। हे सफेद वाटाणे पावसाळ्यामध्ये कडधान्याची भाजी खायला, अशी रस्सेवाली भाजी खायला खूप छान वाटतं। हे रात्री भिजत टाकले होते, आता मी त्यातलं पाणी काढून स्वच्छ धुवून घेतले। इथे आपल्याला लाल तिखट, हळद, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि हे आपलं वाटलेलं वाटण, म्हणजे याच्यामध्ये कांदा, खोबरा, लसूण आलं, म्हणजे हे आपण वाटतं ना सुकं खोबऱ्याचं, ते हे माझ्याकडे वाटण आहे। आता मी ते टाकत ठेवले। पहिले हिंग घालते। पावसाळ्यामध्ये नॉनव्हेज कोण खात नाहीत, त्यांना ह्या अशा रस्सेवाल्या भाज्या खूप छान। आमच्यासारखा नॉनव्हेज खात नाही बाबा, ह्या मसाल्यावाल्या भाज्या करतो आम्ही, म्हणजे जरा रस्सा वगैरे असा होऊन जातो ह्याचा। तर मी इकडे त्याच्यामध्ये घालायला गरम पाणी घालते। वाटाणे कुकरला नाही लावले म्हणून मी इकडे गरम पाणी घालणार आहे। त्याची शेती काढून घेतली तर गरम पाण्याची काही आवश्यकता नसते। चांगला कांदा लाल करून घ्यायचा। भाजी तशी सोपी आहे, तुमचा मसाले व्यवस्थित असले की मटणाच्या रश्श्यासारखीच भाजी होते, पण आपले मसाले चांगले पाहिजे। आता हा माझा काय, मी लाल तिखट, गरम मसाला वगैरे काय वापरत नाही, हा माझा मालवणी मसाला आहे, म्हणजे याच्यामध्ये सगळं असतं। मग मी काय दुसरे पाऊस पण वापरत नाही, काहीच वापरत नाही। असं आपल्याला चांगला कांदा लाल करून घ्यायचा। कांद्यामध्येच ना थोडी वरून पण कोथिंबीर टाकणार, पण मी कांद्यामध्ये पण टाकते, कारण काही छान वाटते त्याचा फ्लेवर। वरून टाकण्यापेक्षा ह्याच्यामध्ये फ्लेवर छान वाटतो। आपल्याला कांदा चांगला लाल करून घ्यायचा आहे। हे माझं फ्रीजरमध्ये वाटण असतं, मी रोज वाटण करत नाही। मी दर रविवारी, सॅटर्डे, संडे असं आम्ही वाटण करतो, एकदम सुकं खोबरं, कांदा वगैरे असं बिन पाण्याचं। मग माझं 5-6 दिवस असं चांगलं सॅटर्डे संडे येईपर्यंत परत मला पुरतं। कांदा चांगला लाल झालेला आहे आणि हे वाटण टाकते। वाटण आपल्याला तेलातच टाकायचंय, कारण तो तेलातच परतून घ्यायचा आहे, कारण आपला कच्चा तर नाहीच आहे, पण आपल्याला ठेवलेला असतो, कधी त्याला ओलसरपणा असतो, काय असतं, म्हणून आपल्याला हा तेलातच टाकायचा आहे। बघते जेवढं लागेल तेवढं मी वापरणार आहे, परत लागलं तर परत वापरणार आहे, पण आपल्याला थोडासा रस्सा पाहिजे। मला वाटत नाही पुढे, म्हणून सगळंच टाकते। चांगलं त्याला असा तेल सुटेपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं। थोडंसं टोमॅटो टाकते। याला चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला चांगलं भाजायचंय। आपला हा लाल तिखट तुमच्या चवीप्रमाणे, कारण काय आपल्याला थोडं तिखटच, कडधान्य म्हटल्यानंतर जरा तिखटच हवं असतं, म्हणून थोडंसं तिखट आपल्या ह्याच्याप्रमाणे आपण घालायचं। चांगला लाल झालंय। धुतलेले वाटाणे आपल्याला याच्यात ओतूया। मस्त मी याला परतून घ्यायचं चांगलं। मग याच्यामध्ये बटाटे पण घालतात, पण मी बटाटे घालणार नाही, मला नको आहे। त्याचे बटाटे पण घालून छान होतं असं।
तर मी चांगलं याला परतून घेतलंय असं मसाला. आता मी याच्यामध्ये गरम पाणीच घालणार आहे. गरम पाणी घालताना थोडंसं आपल्याला सांभाळून घालायचंय. गरम पाणी घालून त्याला चांगलं शिजवून द्यायचंय. तर मी त्याला 10 मिनिटाचं बघणारच नाही. असं गरम पाणी घातलंय, 10 मिनिटांनी आपण चांगलं बघूया. आणि मीठ एवढं आपण घालायचं नाही. मीठ एकदा घातलं की ते कधी चिवट बनतात असे, म्हणून मीठ जरा शिजले की मीठ घालायचं आपण. चला आता 10 मिनिटाने आपण आपले वाटाणे उघडून बघूया. कुकरमध्ये ही भाजी झटपट होते, पण मी तुम्हाला अशी दाखवली का कढईमध्ये करायची असेल तर गरम पाणी घालून करा, तरच आपले वाटाणे शिजतील. कुकरला पण लावायची गरज नाही. अशी खूप त्याची तरी छान दिसते. हे बघा. आणि एकदम सुकवायची पण नाही. त्याला थोडा रस्सा असा ठेवून टाकायचा आहे बघा. असं थोडासा रस्सा त्याला ठेवायचा. आता मी त्याला चवीप्रमाणे मीठ घालते. मीठ पण पहिलं घालायचं नाही. मिठामुळे आपली भाजी शिजली जात नाही पटकन. हात धुवून येते. मीठ घालून आपल्याला ही भाजी, तिला उसळ बोला, रस्स्यावाली भाजी बोला, पण तिला एकदम सुकवायचं नाही. तिच्यात थोडा कडधान्यामध्ये रस्सा ठेवलाच पाहिजे. आता मी खूप सारी वरून कोथिंबीर घालते. ही भाजी तयार आहे. किती छान भाजी झाली बघा. तुम्हाला आणि मी जास्त पण आठवणार नाही, अशीच ठेवणार आहे. काढून दाखवते. ती रस्सेवाली भाजी छान झालेली आहे. एकदम रस्सा सुकवायचा नाही. त्याला गरम पाण्यामुळे अशी, हे बघा, पिलेला गरम पाण्यामुळे अशी तरी पण आलेली आहे, म्हणून गरम पाणी घालायचं. कुकरमध्ये लावलं तरी चालेल, पण मी तुम्हाला सांगते जास्त पण आपल्याला आटवायची नाही. त्याला थोडा रस्साच पाहिजे. थंड झाल्यावर ती अजून घट्ट होणार. चला माझी भाजी झाली. आता कशी वाटली माझी वाटाण्याची उसळ ती तुम्ही सांगा. काय कमेंट असेल तर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, बेल आयकॉनला क्लिक करा. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ असे साधे सोपे भाजीचे आपण जे बनवतो तेच मी दाखवणार. ते तुम्ही बघत राहा. बघा माझे फक्त माझा मसाला घातलाय, मालवणी मसाला. मी गरम मसाला किंवा लाल तिखट किंवा काश्मीरी मिरची पावडर असं काहीच घातलेलं नाही. माझी अशी मसाला मला लालच आहे आणि सगळं त्याच्यात गरम मसाला आहे, म्हणून मी गरम मसाला वेगळा असा वापरतच नाही. तुम्हाला मी फोडून दाखवते, जवळून दाखवते भाजी. ही बघा खूप छान झालेली आहे. आणि मी जास्त काय आटवणार नाही. तिला रस्साच पाहिजे, तर आपण भाकरी किंवा अशी चपाती बरोबर खाऊ शकतो. चला मी आता गॅस बंद करते आणि व्हिडिओ पण बंद करते. चला बाय बाय.